रोहित पवारांना प्रश्न विचारा. तुमचे मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटे ते सांगतील. बोलिये क्या है. मग त्याच्यावरती तुम्ही शब्द जपून वापरा. शिवाय हा शब्द चुकीचा आहे. आम्ही आमची भूमिका मांडतो. मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो. हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये. टाटा, बिर्ला, अंबानी, अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले. पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील, तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. या सगळ्या भूमिकेमुळे कुठेतरी या भूमिकांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं सातत्यानं. त्याच गौतम अडाणींच्या गाडीचं सारथ्य आज पुन्हा एकदा रोहित पवारांकडनं केलं जातं. रोहित पवारांना प्रश्न विचारा. तुमचे मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटे ते सांगतील. बोलिये क्या है.